तर सर पुढे मला असं विचारायला असं वाटतं की एवढ्या वर्षाच्या काळात बरेचसे स्टुडंट आले गेले आणि तुम्ही भरपूर मुलांना मार्गदर्शन केलं, तर असे काही मोमेंट्स किंवा अशा काही स्टोरीज आहेत एक दोन की ज्या तुमच्या फार लक्षात राहिल्या, तर तुम्हाला त्या आत्ता शेअर करावीशी एखादी वाटते का त्यातली? नक्कीच. मी जेव्हा पहिल्यांदा एम प्रकाश इन्स्टिट्यूटमध्ये शिकवायला सुरुवात केली 2008 साली सरांनी मला 8वीला शिकवायची संधी दिली आणि त्याच बॅचमध्ये प्रफुल्ल धारीवाल नावाचा मुलगा 8वीमध्ये माझ्या वर्गात होता. प्रफुल्ल धारीवाल हा एक अत्यंत आउटस्टँडिंग विद्यार्थी होता. त्याने कुठच्याही परीक्षेत 100% कमी मार्क कधीही घेतलेले नव्हते. इंटरनॅशनल ऑलिम्पियाड्स म्हणजे ज्या अभ्यासाच्या रिलेटेड ऑलिम्पिक्स असतं त्याच्यामध्ये प्रफुल्ल धारीवाल असा विद्यार्थी आहे की ज्याने ॲस्ट्रॉनॉमी, फिजिक्स आणि मॅथ्स अशा 3 वेगळ्या विषयांमध्ये गोल्ड मेडल्स मिळवलेली आहेत. माझ्या मते पूर्ण भारतात, पूर्ण जगात अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये गोल्ड मेडल मिळवलेले फार कमी विद्यार्थी असतील किंवा नसतीलही. म्हणजे मॅथ्समध्ये 3 गोल्ड मेडल मिळवलेले चायना, अमेरिकेचे भरपूर विद्यार्थी सापडतील. पण प्रफुल्ल धारीवाल असा विद्यार्थी होता की ज्याने 3 वेगळ्या विषयांमध्ये 2010, 2011 आणि 2009 अशा 3 वर्षांमध्ये इंटरनॅशनल गोल्ड मेडल्स मिळवली होती. तो माझ्याकडे 8वी, 9वी, 10वी माझ्या बॅचमध्ये होता. 11वी, 12वीमध्ये प्रकाश सरांच्या बॅचमध्ये होता. तर तो विद्यार्थी पुढे जाऊन नक्की काय करतो आणि त्याचं करिअर कसं आहे हे बघण्यामध्ये आम्हाला खूपच क्युरिओसिटी होती आणि आम्ही त्याला पुष्कळ फॉलो करायचो. आणि तो मुलगा पण अत्यंत पोलाईट, शांत आणि डाऊन टू अर्थ असा असायचा. आमच्याशी कायम टचमध्ये. फॉर्च्युनेटली माझा मुलगा पण त्याच बॅचमध्ये असल्यामुळे ते दोघं मित्र आणि आम्हाला संपूर्ण ती बॅच माहिती होती. फॉलो पण आम्ही करत होतो. आणि 6 महिन्यापूर्वी म्हणजे गेल्या मे महिन्यामध्ये त्याच्या आईने एक न्यूज पाठवली आम्हाला की ChatGPT 4o म्हणून जे लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे ती कम्प्लीट लेटेस्ट डेव्हलपमेंट ही प्रफुल्ल धारीवाल हा टीम लीडर आणि त्याच्या इंजिनियर्सनी ती डेव्हलपमेंट केलेली आहे. सुंदर सर, इथे बसून आता जगाची क्रांतिकारी घटना आहे. ChatGPT 4o हा जो त्यांनी आता प्रॉडक्ट डेव्हलप केलेला आहे ओपन AIने, त्याच्या मागे प्रफुल्ल धारीवाल म्हणजे प्रफुल्लने 12वी झाल्यावर बाहेर गेला. तो MIT निरनिराळे म्हणजे PhD वगैरे सगळं त्याचं शिक्षण अल्टिमेटली त्याने कंप्लीट केलंच. पण नुसतं अकॅडमिक बऱ्याचदा अशी आमच्यावर टीका होते की एवढा अभ्यास करून काय करायचं आहे, शेवटी आयुष्यात सक्सेसफुल व्हायला काहीतरी वेगळंच करायला लागतं वगैरे वगैरे. पण म्हणून प्रफुल्लचं उदाहरण नक्की मला द्यावंसं वाटेल सगळ्यांना असं की प्रफुल्लने फक्त नुसताच अभ्यास केला नाही, त्याने पुढे जाऊन त्याचं ॲप्लिकेशन केलं. त्याने टीम बिल्डिंग, नंतर US काम करायचं, सगळे हुशार लोक आजूबाजूला, असं सगळं करून आणि डेडिकेटेड काम करून प्रचंड मेहनत घेऊन त्याने असं एक प्रॉडक्ट तयार केलं नाही की ज्याने मनुष्याचं आयुष्य बदलणार आहे पुढच्या काळामध्ये. आणि याच्याबद्दल त्याचा जो बॉस होता त्या बॉसने जाहीर त्याची स्तुती केलेली आहे, जाहीर स्तुती केलेली आहे, जी सगळीकडे वर्ल्ड वाईड ती प्रसिद्ध झाली. म्हणजे आता प्रफुल्ल धारीवाल हा एका शाळेचा विद्यार्थी असणार, त्यामुळे शाळेचं पण त्याच्यात क्रेडिट आहे. तो एका कॉलेजचा विद्यार्थी असणार. म्हणजे प्रफुल्ल धारीवाल, मी असं नाही म्हणत की तो एम प्रकाश इन्स्टिट्यूटमध्ये होता म्हणून एवढा मोठा झाला, असं नाही. पण प्रफुल्ल धारीवालच्या ज्या काही मेकिंगमध्ये ज्या काही सगळ्या हजारो लोकांनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे त्याच्यात तो आमच्या नाही सिंहाचा असं पण नाही म्हणणार. सो तो उत्तमच मुलगा होता. तो ते जे काही काम करेल ते उत्तमच तो करणार होता. पण त्याच्या त्या कामामध्ये एम प्रकाश इन्स्टिट्यूटमध्ये माझ्यासारख्या शिक्षकांनी बाधा निश्चित आणली नाही. त्याला सपोर्ट होईल असंच एन्व्हायरमेंट आम्ही तयार केलं. आणि खरंच आम्हाला ती जेव्हा न्यूज आली तेव्हा इट वॉज अ प्राऊड मुमेंट फॉर ऑल ऑफ अस. आणि धारीवाल डिझर्व करतो तेच डिझर्व करतो असं आम्हाला त्यावेळेला वाटलं. त्यामुळे हे उदाहरण म्हणजे अक्षरशः हे सांगताना सुद्धा अंगावर काटा येतो. कारण तो समोर 8वीत इतर मुलांसारखाच बसलेला शांतपणे, तेव्हा सुद्धा त्याचा ॲटिट्यूड अत्यंत म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला येत असायच्या पण तो उत्तर फोडायचा नाही, इतर मुलांना भरपूर मदत करायचा, अशाच टाईपचा तो मुलगा होता. आणि इव्हेंच्युअली त्याने ते त्याचं करिअरमध्ये पण ते सक्सेस आणून दाखवलं.